गाईस, तुमचं सर्वांचं वेलकम केमिस्ट्री 18/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून येणारे सर्व अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहेत. आपण इंजिनिअरिंग केमिस्ट्री डी पार्टचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपण चॅप्टर वाईज बघणार आहोत. इंजिनिअरिंग केमिस्ट्री सब्जेक्ट याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग केमिस्ट्रीची एक प्लेलिस्ट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व तुम्हाला चॅप्टर वाईज व्हिडिओ दिसणार आहेत. ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही क्वेश्चन पेपर कशी असते, स्वरूप कसं असतं या गोष्टीसुद्धा मेन्शन केल्या आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर पटकन जाऊन ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. तर याच्या मागचा व्हिडिओ इंट्रोडक्टरी पार्ट आपण ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. तर नेक्स्ट पार्ट असणार आहे आपल्याला हार्डनेस म्हणजे काय, हार्ड वॉटर कशाला म्हणतात, सॉफ्ट वॉटर कशाला म्हणतात, त्याच्यानंतर टेम्पररी हार्डनेस काय असते, परमनंट हार्डनेस काय असते, या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणी व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे जे कन्सेप्ट आहेत चॅप्टरमध्ये ते लवकर करण्यास काय होणार आहे, मदत होणार आहे. मग हार्डनेस म्हणजे काय, हार्डनेस म्हणजे काय, हार्डनेस म्हणजे विच प्रिव्हेंट द लॅदरिंग ऑफ सोप, विच प्रिव्हेंट द लॅदरिंग ऑफ सोप इज कॉल्ड ॲज हार्डनेस. काय म्हणतो, विच प्रिव्हेंट द लॅदरिंग ऑफ सोप, प्रिव्हेंट लॅदरिंग ऑफ सोप, मग लॅदरिंग म्हणजे काय, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हा शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे, तर इथंच हा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लॅदरिंग म्हणजे काय, फोम, लॅदर हा शब्द आहे. लॅदर, लॅदर म्हणजे फोम, ज्याला आपण मराठीत फेस म्हणत असतो, फेस. ओके, आपण ज्याला काय म्हणतो मराठीत फेस. ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये वॉशिंग पावडर टाकतो त्यावेळेस तिथे जो फोम क्रिएट होतो तेच काय असतं, लॅदर असतं. ओके, तर लॅदरिंग म्हणजे काय, विच लॅदरिंग म्हणजे फोम. हार्डनेस म्हणजे काय, विच प्रिव्हेंट द लॅदरिंग ऑफ सोप. जर वॉटर जास्त हार्ड असेल तर त्याच्यामध्ये लॅदर क्रिएट होत नाही. असं का होतं, कारण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. इम्प्युरिटीज ऑफ Ca और Mg और Al और Fa. काय काय असू शकतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, फेरस, मॅग्नेज असू शकतो. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळे काय असू शकतं, आणखी त्याच्यामध्ये हेवी मेटल सुद्धा प्रेझेंट असू शकतात. हे झालं हार्डनेस. देन सोप म्हणजे काय, सोपचा फॉर्म्युलाही तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. सोप म्हणजे काय, सोप कशाला म्हणतात, सोपचा जर फॉर्म्युला बघितला तर हायर फॅटी ॲसिड ऑफ सोडियम और पोटॅशियम. ओके, हायर फॅटी ॲसिड असतात ज्याच्यामध्ये बरोबर काय असतं, सोडियम किंवा पोटॅशियम सुद्धा प्रेझेंट असतात. हायर फॅटी ॲसिड ऑफ सोडियम और पोटॅशियम. जर आपण याचा जनरल फॉर्म्युला बघितला तर C17H35 COO आणि त्याच्यामध्ये काय असतो Na, म्हणजे काय हायर फॅटी ॲसिड बरोबर, त्याच्याबरोबर काय सोडियम किंवा काय असू शकतो, पोटॅशियम प्रेझेंट असू शकतो. याला आपण काय म्हणतो, सोडियम स्टिरेट म्हणतो. याला काय म्हणतो आपण, सोडियम स्टिरेट. स्टिरेट. आणि पोटॅशियम असेल तर आपण त्याला पोटॅशियम स्टिरेट असं म्हणू शकतो. याच्यावर मायनस चार्ज असतो, पोटॅशियम सोडियमवर किंवा पोटॅशियमवर काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे आपल्याला माहिती आहे. मग सोपचा रोल काय तर ते आपल्याला बघायचं आहे पुढच्या कन्सेप्टमध्ये. टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस बघायचं आहे. त्यानंतर सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर सुद्धा आपण बघणार आहोत. बघूया आपण सॉफ्ट वॉटर म्हणजे काय आणि हार्ड वॉटर म्हणजे काय. तर ह्या सोपचा फॉर्म्युला सांगण्याचा अर्थ फक्त एवढाच होता की सॉफ्ट वॉटरमध्ये सोपचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत आणि सोप कसा रिॲक्ट होतो वॉटर सोबत हेही आपल्याला बघायचं आहे. तर सोप म्हणजे आपण बघितलं हायर फॅटी ॲसिड ऑफ सोडियम, पोटॅशियम. सोडियम किंवा पोटॅशियम जे काय असतात ते हायर फॅटी ॲसिड असतात. आता आपल्याला बघायचं सॉफ्ट वॉटर कशाला म्हणतात आणि हार्ड वॉटर कशाला म्हणतात. सॉफ्ट वॉटर, सॉफ्ट वॉटर म्हणजे काय, विच क्रिएट लॅदर विथ द सोप. जे वॉटर सोप सोबत काय करतात, लॅदर क्रिएट करतात. ओके, विच क्रिएट असं म्हणू शकतो आपण, विच क्रिएट लॅदर विथ द सोप, लॅदर विथ सोप इज कॉल्ड ॲज सॉफ्ट वॉटर. जे वॉटर सोबत काय करतात, लॅदर क्रिएट करतात. याचा अर्थ मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. मग समजा एखादा आपण सॉफ्ट वॉटर घेतलं आणि सोप घेतलं. सोपचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. काय फॉर्म्युला आहे, C17H35 COO आणि Na. ज्यावेळेस आपण समजा सोप घेतलं आणि तो पाण्यामध्ये टाकला, पाणी फक्त वॉटर आहे, वॉटरमध्ये कुठल्याही प्रकारच्या काय इम्प्युरिटीज प्रेझेंट नाही, पाण्यामध्ये काय कुठल्याही प्रकारचे इम्प्युरिटीज प्रेझेंट नाही आहेत. तर रिॲक्शन काय होणार आहे याच्यामध्ये, C17H35 COOH प्लस त्याच्यामध्ये काय क्रिएट होईल, NaOH क्रिएट होईल, NaOH. आता हा काय होता, सोडियम स्टिरेट आहे. सोडियम काय, हा स्टिरेट आहे. हा काय इस्टरचा फॉर्म आहे. ओके, याच्यामध्ये एक मेटल आयन आहे बरोबर, आणि ते काय ॲसिडचा फॉर्म्युला आहे अर्धा, त्याच्यामुळे हा काय इस्टर आहे. आणि आपण मेटल आयन Na काढून जर एच लावलं तर काय होऊन ॲसिड झाला. ओके, याला म्हणतात स्टिरिक ॲसिड.
स्टिरिक ॲसिड म्हणतात. ओके, तर स्टिरिक ॲसिडमध्ये इथं काय तयार होतो, लॅदर क्रिएट होतो. इथं काय तयार होतो, लॅदर क्रिएट होतो. लॅदर म्हणून याला काय म्हणतात, सॉफ्ट वॉटर असं म्हणतात. सॉफ्ट वॉटरमध्ये कुठल्याही प्रकारच्या काय प्रेझेंट नाहीत, अब्सेन्स ऑफ इम्प्युरिटीज. कुठल्याही प्रकारच्या सॉफ्ट वॉटरमध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट नसतात आणि त्याच्यामुळे काय क्रिएट होतो, लॅदर क्रिएट होतो. लॅदर कसा क्रिएट होतो त्याची आपण इथं रिॲक्शन बघितलेली आहे. फक्त वॉटर आहे, वॉटरमध्ये आपण सोप टाकलेला आहे, सोप सोबत वॉटरची रिॲक्शन झाली, एने रिप्लेस झालं एचने, फॉर्मेशन ऑफ स्टेरिक ॲसिड टेक्स प्लेस. म्हणजेच काय, स्टेरिक ॲसिडचा लॅदर क्रिएट होतो आणि NaOH काय होऊन जाईल, तिथून बाहेर निघून जाईल. याच्या जागेवर आपण इथं पोटॅशियम राहिला असता तर सेम रिॲक्शन झाली असते. C17 ऑइलिक ॲसिड घेऊ शकतो आपण. ऑइलिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे C17H33COO आणि K. समजा असा फॉर्म्युला घेतला आपण पोटॅशियमचा आणि तो टाकला आपण वॉटरमध्ये, तर काय फॉर्मेशन होईल इथं, C17H33COOH प्लस KOH. बरोबर, हा पुन्हा काय तयार झाला, ऑइलिक ॲसिड तयार झाला. ऑइलिक ॲसिड क्रिएट झालेला आहे आणि याच्यामुळे काय होतं, इथं पुन्हा लॅदर क्रिएट होतो. मला वाटतं तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल की सॉफ्ट वॉटर म्हणजे काय. सॉफ्ट वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये लॅदर क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्ट वॉटर असं म्हणत असतो. ओके, याच्या इन्स्टेड याच्या अपोजिट कन्सेप्ट हार्ड वॉटरमध्ये यूज केलेला आहे. हार्ड वॉटर म्हणजे काय, की ज्यात लॅदर क्रिएट होत नाही, विच डज नॉट फॉर्म लॅदर विथ सोप. जर आपण हार्ड वॉटरचे रिॲक्शन बघितली किंवा हार्ड वॉटर बघितलं, हार्ड वॉटर म्हणजे काय, हार्ड वॉटर म्हणजे काय, विच डज नॉट क्रिएट लॅदर विथ द सोप. सोप सोबत जो लॅदर क्रिएट करत नाही त्याला आपण काय म्हणतो, हार्ड वॉटर म्हणतो. हा महत्त्वाचा शब्द लक्षात राहू द्या, डज नॉट क्रिएट लॅदर विथ सोप. लॅदर विथ सोप, बरोबर, सोप सोबत जो काय करत नाही, लॅदर क्रिएट करत नाही. बट इन्स्टेड ऑफ दॅट हा काय करतो, त्याच्या जागेवर PPT तयार करतो. PPT किंवा स्कम. PPT किंवा काय करतो, स्कम तयार करतो, राईट. त्याला आपण काय म्हणतो, हार्ड वॉटर, जो काय करत नाही, लॅदर क्रिएट करत नाही. आणि असं का होतं, कारण पाण्यामध्ये ज्यावेळेस इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज असं म्हणू शकतो आपण याला, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज. पाण्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर तिथे काय क्रिएट होत नाही, लॅदर क्रिएट होत नाही. त्याच्या जागेवर तिथं PPT तयार होते किंवा काय तयार होतो, स्कम तयार होतो. मग याची रिॲक्शन कशी असेल, समजा आपण परत पुन्हा सोप घेतला, C17H35COO आणि Na. हा तर झाला सोडियम स्टिरेट, म्हणजे काय झाला, सोप झाला. याला आपण म्हणू सोप. आपण पाण्यामध्ये टाकला, पाण्यामध्ये समजा इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे. इम्प्युरिटीज कशाच्या असू शकतात, तर क्लोरीनच्या असू शकतात किंवा त्याच्यामध्ये सल्फेटच्या असू शकतात किंवा NO2 नायट्रेटच्या सुद्धा इम्प्युरिटी NO3NO2 चे इम्प्युरिटीज प्रेझेंट असू शकतात. समजा पाण्यामध्ये Cl2 प्रेझेंट आहे, CaCl2 चे इम्प्युरिटी वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. याच्यामध्ये काय रिॲक्शन होणार आहे, याच्यात काय रिॲक्शन होणार आहे, तर हा Na रिप्लेस होऊन जाईल CNA. मग काय तर लिहितं C17H35COO, बरोबर, आणि NAच्या जागेवर कोण येऊन लागणार आहे, फक्त Ca. ओके, रिॲक्शनला तुम्ही बॅलन्स करू शकतात. ओके, याला ट्वाईस करून दिला आपण, याला इन ब्रॅकेट 2 केला, राईट, आणि इकडे ट्वाईस काय निघेल, NaCl. ट्वाईस NaCl याच्यातनं बाहेर निघून जाणार आहे. ओके, Na आणि Cl2 म्हणून ट्वाईस NaCl बाहेर निघून जाईल. इथे या प्रकारचं स्ट्रक्चर तयार होणार आहे. याची काय तयार होती, इथे PPT तयार होते. हे जे स्ट्रक्चर तयार झालं याची काय तयार झाली, PPT तयार झालेली आहे. हा कॅल्शियमचा काय आहे, कॅल्शियमचा स्टिरेट म्हणू शकतो आपण. कॅल्शियम स्टिरेटचा एक फॉर्म आहे ज्याच्याने इथे काय तयार झाली, PPT तयार झाली. लॅदर क्रिएट झालेला नाही आहे. ओके, PPT तयार झालेली आहे, बरोबर. आता याच्या जागेवर आपण दुसरी रिॲक्शन घेऊ, आणखी एक C17H35, बरोबर. त्याच्यानंतर COO आणि आपण त्याला काय घेऊ, NH घेऊ परत. हा सोप झाला, पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये समजा MgCl2 ची इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे. पाण्यामध्ये काय प्रेझेंट आहे, मॅग्नेशियम क्लोराईड एक इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. जेवढ्या जास्त इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तेवढा लॅदर काय तयार होणार आहे, कमी तयार होणार आहे. याचं जर प्रमाण कमी असेल तर थोडाफार लॅदर क्रिएट होऊ शकतो. याचं प्रमाण जर जास्त असेल इम्प्युरिटीजचं तर लॅदर क्रिएट होण्याचं प्रमाण काय असतं, खूप कमी होऊ शकतो. जर इम्प्युरिटीजचं प्रमाण वाढलं तर लॅदर तिथं क्रिएट होत नाही. मग पुन्हा रिॲक्शन काय असेल, सेमच रिॲक्शन असेल, C17H35COO, बरोबर. याला पुन्हा ब्रॅकेट 2, त्याच्यानंतर Mg, राईट. याची काय तयार होईल, PPT तयार होईल. PPT किंवा त्याला आपण स्कम म्हणू शकतो. PPT वर स्कम तयार होणार आहे, प्लस ॲज वेल एज त्याच्यामध्ये ट्वाईस NaCl तयार होईल. या स्ट्रक्चरला आपल्याला पुढे लावावं लागेल. जर तुम्हाला रिॲक्शन बॅलन्सिंग जमत नसेल तर त्याच्यावर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करा की रिॲक्शन बॅलन्ससाठी ज्यांना व्हिडिओ हवा असेल तर लवकरात लवकर कमेंट करायची. आपण त्याच्यावर नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत. ओके, रिॲक्शन बॅलन्स मी त्याच्यामध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये
जर ते इतर कन्सेप्ट टाकले तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ शकतो, बरोबर. त्यामुळे आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवून देणार आहोत. मग तुम्हाला हार्ड वॉटर म्हणजे कळलं असेल, विच डज नॉट क्रिएट लॅदर विथ द सोप, जे सोप सोबत लॅदर क्रिएट करत नाही त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. इन्स्टेड ऑफ दॅट ते काय करतात, पीपीटी तयार करतात किंवा स्कम तयार करतात. आणि असं का होतं, कारण त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी सच ॲज क्लोरीन, सल्फेट यासारख्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. याच्या आधीची आपण रिॲक्शन बघितली होती सॉफ्ट वॉटरची, ज्याच्यामध्ये काय आहे CaCl2 नाहीच आहे, हा प्रेझेंटच नव्हता, फक्त H2O ते प्रेझेंट होता. आणि इथे काय तयार होत होता, डायरेक्ट स्टेरिक ॲसिड तयार होत होतं, त्याच्यामुळे लॅदर क्रिएट होत होता. बट आता समजा वॉटरमध्ये काय प्रेझेंट आहे, कॅल्शियम क्लोराईडची इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. मग कॅल्शियम क्लोराईडची इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये पीपीटी तयार झाली, कॅल्शियम सोबत स्टेरेट फॉर्म झाला आणि काय झाली, कॅल्शियम स्टेरेटची इम्प्युरिटी तयार झाली किंवा पीपीटी तयार झाली किंवा मग त्याला आपण काय म्हणतो, स्कम सुद्धा म्हणू शकतो. तर हार्ड वॉटरच्या जे इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड यूज करतो, त्या आपल्या डिटेलमध्ये पुढे बघायच्या आहेतच. पण याच्यामध्ये तुम्हाला हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर हा कन्सेप्ट कळला असेल. ओके. टाईप ऑफ हार्डनेसचे सुद्धा टाईप पडतात. ही जे हार्ड वॉटर आहे, आता सॉफ्ट वॉटरचा इथून विषय संपलेला आहे. हार्ड वॉटर, आता हार्ड वॉटरमध्ये दोन प्रकारचे इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. मग त्याच्यामध्ये कार्बोनेट असतील, बायकार्बोनेट असतील, सल्फेट असतील, क्लोराईड असतील, नायट्रेट असतील. तर यांना काय केलेलं आहे, दोन टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे टेम्पररी हार्डनेस आणि दुसरं म्हणजे परमनंट हार्डनेस. तेही आपल्याला बघायचं आहे लगेच. टेम्पररी हार्डनेस काय असतं आणि परमनंट हार्डनेस काय असतं. टेम्पररी हार्डनेस कशाला म्हणतात, टेम्पररी हार्डनेस, the water which contain ज्या वॉटरमध्ये बायकार्बोनेट प्रेझेंट असतात, विच कंटेन द बायकार्बोनेट्स वॉटर विच कंटेन बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम और मॅग्नेशियम और अदर हेवी मेटल म्हणू शकतो आपण त्याला, और अदर हेवी मेटल, ज्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स प्रेझेंट असतात कॅल्शियमचे किंवा मॅग्नेशियमचे, त्याला आपण काय म्हणतो, टेम्पररी हार्डनेस म्हणतो. बायकार्बोनेट हा शब्द महत्त्वाचा आहे. बायकार्बोनेट ग्रुप जो आहे तो आपण ह्याच्याने शो करतो, HCO3(2). ह्या केमिकल फॉर्म्युलेने आपण काय करतो, बायकार्बोनेट ग्रुप शो करत असतो. मग ज्याच्यामध्ये कॅल्शियम CaHCO3(2) असा ग्रुप प्रेझेंट असेल किंवा MgHCO3(2), ज्याच्यापुढे HCO3(2) लागत असेल तिला आपण काय म्हणतो, टेम्पररी टाईप ऑफ हार्डनेस असं म्हणत असतो. त्याला काय म्हणतो आपण, टेम्पररी टाईप ऑफ हार्डनेस म्हणतो. आणि ही टेम्पररी हार्डनेस जी आहे ती आपण बॉइलिंग फॉलो बाय फिल्ट्रेशन, म्हणजे बॉइलिंग पाण्याला साधं गरम करून सुद्धा आपण याला काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. मग रिमूव्ह कशी करता येते बघा, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. जर आपण याला काय केलं, हीट केलं, तर काय फॉर्मेशन होईल, इथं CaCO3 तयार होईल प्लस H2O तयार होईल. ओके. प्लस त्याच्यामध्ये CO2 गॅस पण तयार होणार आहे. CaCO3चे काय तयार होईल, इम्प्युरिटी तयार होईल. या इम्प्युरिटीला आपण फिल्ट्रेट केलं, म्हणजे आधी काय केलेलं आहे आपण, बॉइलिंग केलेलं आहे, पाण्याला गरम केलेलं आहे, बॉइलिंग. ओके. त्याच्यानंतर CaCO3ची पीपीटी तयार झाली आणि हिला आपण काय केलेलं आहे, फिल्टर केलेलं आहे. पीपीटीला काय केलं, फिल्टर, म्हणजे काय, बॉइलिंग फॉलो बाय म्हणू शकतो आपण याला, बॉइलिंग फॉलोड बाय फिल्ट्रेशन. बॉइलिंग करून त्याला फिल्ट्रेशनने आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. तुम्ही बघितलं रिॲक्शन काय झाली, CaCO3 तयार झाला, H2O तयार झाला आणि काय तयार झालेला आहे, CO2 गॅस तयार झालेला आहे. गॅस जर आपल्याला दाखवायचा असेल तर आपण वरती ॲरो दाखवतो, पीपीटी दाखवायची असेल तर आपण काय करतो, खाली गॅस असं खाली ॲरो आपण त्याला दाखवत असतो. ओके. त्याच्यानंतर आता समजा हा राहिला असतं MgHCO3(2), MgHCO3(2) हा ग्रुप जर प्रेझेंट राहिला असता, टेम्पररी हार्डनेस आहे ना. टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेसमध्ये तुम्हाला जर सिंपल डिफरन्शिएट करायचं असेल तर साधं एकदम एक्झाम्पल आहे की ज्याच्या पुढे HCO3(2) लागला असेल, HCO3(2) हा जर ग्रुप लागला तर याचा अर्थ काय, बायकार्बोनेट म्हणजे काय असतात ते टेम्पररी हार्डनेस, आणि त्याला आपण रिमूव्ह करू शकतो बॉइलिंगने. सिंपल बॉइलिंग केलं, फिल्टर केलं, काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. याला आपण काय केलं, हीट केलं, काय तयार होईल इथं, MgCO3, याची काय तयार झाली, पीपीटी तयार झाली पुन्हा. त्याच्यानंतर इथं H2O आणि काय तयार झाला, CO2 गॅस तयार झाला. ही जी पीपीटी तयार झालेली आधी आपण बॉइलिंग केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बॉइलिंग केलं, आणि त्याला काय केलं आपण, फिल्ट्रेशन केलेलं आहे. ही जी पीपीटी तयार होईल याला आपण काय करून टाकलं, फिल्टर करून टाकलं आणि काय करून टाकलं, त्याच्यामधून आउट करून टाकलेलं आहे. यालाच दुसरं नाव, जर तुम्हाला टेम्पररी हार्डनेसचं दुसरं नाव विचारलं तर तिला आपण काय म्हणतो, बायकार्बोनेट हार्डनेस सुद्धा म्हणतो किंवा अल्कलाइन हार्डनेस सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण तिला, कार्बोनेट हार्डनेस सुद्धा म्हणतो आपण तिला, कार्बोनेट
हार्डनेस किंवा मग त्याला अल्कलाईन हार्डनेस सुद्धा म्हणतात. अल्कलाईन हार्डनेस असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, हे झालं टेम्पररी हार्डनेस. याच्यानंतर परमनंट हार्डनेस. याला जर रिमूव्ह करायचं असेल सिंपल काय आहे, बॉइलिंग मेथड आपण यूज करतो. हा MCQ सुद्धा भरपूर वेळा विचारला गेलेला आहे की टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो, कुठली मेथड यूज करतो, त्याला बॉइलिंग आपण यूज करत असतो. त्याच्यानंतर परमनंट हार्डनेस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला टेम्पररी हार्डनेस सांगितलं की टेम्पररी हार्डनेसमध्ये सिंपल HCO3 ब्रॅकेट 2 हा ग्रुप प्रेझेंट असतो. याला आपण काय म्हणतो, बायकार्बोनेट म्हणत असतो. टेम्पररी हार्डनेस झाली ही काय झाली, टेम्पररी हार्डनेस. जर तुम्हाला परमनंट हार्डनेस म्हणजे काय हे जर बघायचं असेल, व्हॉट इज परमनंट हार्डनेस, ज्याच्यामध्ये क्लोराईड प्रेझेंट असतात, Cl2 किंवा सल्फेट प्रेझेंट असतात. द वॉटर विच कंटेन क्लोराईड ऑर सल्फेट इम्प्युरिटीज, ज्याच्यामध्ये सल्फेट, क्लोराईड किंवा आणखी एक आहे त्याच्यामध्ये नायट्रेट NO3 किंवा NO3 और NO2, सल्फेट, क्लोराईड किंवा नायट्रेट ह्या इम्प्युरिटी जिथे प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, परमनंट हार्डनेस असं म्हणू शकतो. ओके, किंवा म्हणतो. तर या हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी कुठल्या मेथड वापरल्या जातात, तर त्याच्यासाठी 3 मेथड दिल्या गेलेल्या आहेत सिलेबसला आपल्याला. एक आहे आयन एक्सचेंज मेथड. त्याच्यानंतर दुसरा आहे सोडा लाईम मेथड. हॉट सोडा लाईम मेथड हा सिलेबसला टाकलेला प्रोसेस आहे. हॉट सोडा लाईम मेथड, बरोबर. आणि तिसरा कॉन्सेप्ट दिलेला आहे आपल्याला रिव्हर्स ऑस्मोसिस. या 3 मेथडने आपण काय करू शकतो, परमनंट हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. जसं आपण टेम्पररी हार्डनेस बॉइलिंग करून रिमूव्ह करत होतो, तसंच परमनंट हार्डनेस जर तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 3 मेथड दिल्या गेल्या आहे, आयन एक्सचेंज मेथड, हॉट सोडा लाईम मेथड आणि रिव्हर्स ऑस्मोसिस. ओके, तर याला दुसरं नाव काय, या मेथडचं दुसरं नाव तुम्हाला विचारलं, या मेथडचं नाव काय होतं, कार्बोनेट किंवा मग अल्कलाईन हार्डनेस आपण तिला म्हणत होतो. काय म्हणतो आपण, अल्कलाईन हार्डनेस. ओके, कार्बोनेट किंवा अल्कलाईन हार्डनेस म्हणत असतो. तसंच हिला दुसरं नाव काय, नॉन कार्बोनेट किंवा नॉन अल्कलाईन हार्डनेस सुद्धा याला आपण म्हणतो असतो. नॉन अल्कलाईन हार्डनेस हिला काय म्हणतो आपण, नॉन अल्कलाईन हार्डनेस सुद्धा आपण याला काय म्हणतो, नाव दिलेलं त्याला नॉन अल्कलाईन हार्डनेस किंवा नॉन कार्बन हार्डनेस. आणि त्याला रिमूव्ह करण्यासाठी या 3 मेथड दिल्या गेलेल्या आहेत. आता आपण टेम्पररी हार्डनेस बघितली, परमनंट हार्डनेस बघितली, सॉफ्ट वॉटर बघितलं, हार्ड वॉटर बघितलं. आता ह्याच्यामध्ये टोटल हार्डनेस म्हणजे काय, जर तुम्हाला टोटल हार्डनेस म्हणजे काय, आता हे न्यूमेरिकलमध्ये जास्त विचारलं जातं की टोटल हार्डनेस म्हणजे काय. तर टोटल हार्डनेस म्हणजे टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस म्हणजेच काय, टोटल हार्डनेस. वॉटरमध्ये 2च प्रकारचे हार्डनेस प्रेझेंट असेल, एक तर टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल. मग दोघांची जर आपण ॲडिशन केली, टोटल हार्डनेस म्हणजे काय, टोटल हार्डनेस म्हणजे काय, तर टेम्पररी हार्डनेस ओके, हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस इज इक्वल टू व्हॉट, टोटल हार्डनेस. यालाच काय म्हणतो आपण, टोटल हार्डनेस असं आपण याला म्हणत असतो. हा कॉन्सेप्ट तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये कामात येणार आहे. ओके, याचा जो नेक्स्ट पार्ट आहे किंवा ज्या मेथड आहेत त्या डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.